प्रशांत कोरटकरला लपवण्यासाठी मदत करणाऱ्यांची चौकशी होणार आहे। कोरटकरला मदत करणारा मित्र परीक्षितला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। परीक्षितची कोल्हापूर पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे। कोरटकरला मदत करणारे इतर काही जण कोल्हापूर पोलिसांच्या रडारवर आहेत। छत्रपतींचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या ताब्यात आलाय। तेलंगणामधून त्याला अटक झाली आहे, कोल्हापुरात आणलं गेलंय आणि त्याला मदत करणारे जे लोक आहेत त्याला लपण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी ते सुद्धा आता पोलिसांच्या रडारवर आलेत। कोरटकरचा मित्र परीक्षितला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि इतरही सगळ्यांवर पोलिसांची नजर आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक करण्यात आली। कोल्हापूर पोलीस कोरटकरला घेऊन आता कोल्हापुरात आलेले आहेत आणि त्याला कसबा बावडा इथे न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या संयुक्त पथकानं अटकेची कारवाई केली। फरार कोरटकरला आश्रयासह आर्थिक रसद पुरवणाऱ्या समाजकंटकांची चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी संघटनांनी केलेली आहे। आणखी काही तपशील या संदर्भातले आपण बघतोय। 24 फेब्रुवारी रोजी प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकावलं। इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार केली आणि गुन्हा दाखल झाला। कोल्हापूर पोलिसांकडून नागपूर आणि चंद्रपुरात कोरटकरचा शोध घेतला गेला। कोरटकरने दुबईचे फोटो टाकले आणि त्यामुळे तो दुबईत पळाल्याची चर्चा झाली। त्यानंतर कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस सुद्धा जारी करण्यात आली। कोरटकरच्या पत्नीने त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे सोपवला। सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोरटकरची हायकोर्टात धाव पाहायला मिळाली। हायकोर्टात सुनावणी टळली, त्यामुळे कोरटकरवर अटकेची टांगती तलवार होती। अखेर तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक केली गेली। कोल्हापूर पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं टेक्निकल एव्हिडन्स जमा करून त्यातनं मुवमेंटचं ट्रॅकिंग करून आणि प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे। आता पुढची जी काही कारवाई आहे कायदेशीर ते पोलीस करतील। कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा अपमान हा खपवून घेतला जाणार नाही, हेच या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलिसांनी दाखवून दिलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा कैद्याचा चौरंगा करायचे। चौरंगा, एक उजवा हात कापायचे की याला कधी तलवार हातात नाही घेता आली पाहिजे आणि एक डावा पाय कापायचे की याला कधी घोड्यावर चढता नाही आलं पाहिजे। मला असं वाटतं याची जीभ छाटली पाहिजे की याला कधी कोणाला काही बोलता नाही आलं पाहिजे। महाराजांवर असो किंवा इतर थोर पुरुषांवर असू दे, त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे। ज्यांच्यावर आक्षेपार्ह किंवा चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात त्यांच्यावर देवेंद्रजींनी सांगितलंय कुणालाही या ह्याच्यातनं ज्यांनी अगदी छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा अन्य देशातले आपले हे जे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये पण ज्यांनी, तर कुणालाही अशा पद्धतीनं सोडणार नाही हे त्यांनी सांगितलं, नक्की योग्य।